नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 14 जानेवारी. हिमालयाच्या बर्फाळ रांगामध्ये स्वामी समर्थ एका अजस्त्र शिलाखंडावर ध्यानस्थ बसले होते. तिथे आलेल्या एका परदेशी दाम्पत्याने स्वामींची थट्टा केली, पण त्यांना माहित नव्हते की साक्षात परब्रह्माचा अपमान करणे त्यांना किती महागात पडणार आहे. स्वामींनी त्यांना कशी अद्दल घडवली पाहूया तर. स्वामी हिमालयात एका शिलाखंडावर दिगंबरावस्थेत ध्यानस्थ होते. तिथे भटकंतीसाठी आलेले एक चिनी दाम्पत्य स्वामींना पाहून त्यांची निंदा करू लागले. त्यांच्या शारीरिक हालचालींची थट्टा करू लागले. स्वामींनी अंतर्ज्ञानाने हे ओळखले आणि क्षणार्धात एक चमत्कार केला. त्या दाम्पत्यापैकी स्त्रीचा पुरुष झाला आणि पुरुषाची स्त्री झाली. हा बदल पाहून ते दाम्पत्य हादरले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ते स्वामींच्या चरणी कोसळले. दयाळू स्वामींनी एका दृष्टिक्षेपात त्यांना पुन्हा पूर्ववत केले आणि शरणागताला अभय दिले. आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. सत्पुरुष हे ईश्वराचे व्यक्त स्वरूप असतात. त्यांचा कधीही अपमान करू नका. अन्यायामुळे आपण अनेकदा देवाची थट्टा करतो, पण स्वामींचे अस्तित्व आपल्या सभोवती सदैव वावरते आहे. आपण फक्त मनापासून त्यांचे स्मरण केले पाहिजे, जेणेकरून अज्ञानाचा कोणताही किरण आपल्या आयुष्यात येणार नाही. स्वामींच्या अशाच नित्यलीला अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.